नमस्कार मंडळी. कुत्रा चावलो आधी काय कराल? रेबीजचे लक्षण एकदा दिसले की 100% मृत्यू एक भयानक वास्तव. आणि वाचा आणि शेअर करा. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कुत्रा नाही, तुमची भीती आहे. बाळाला कुत्रा चावलं पण तुम्ही गप्प का? कारण समोरचे काका नाराज होतील. आज ओपीडीमध्ये असाच एक प्रसंग घडला ज्याने डॉक्टर म्हणून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. हा प्रसंग कदाचित तुमच्याही आजूबाजूला घडत असेल. समोरच्या बेडवर 2 वर्षाचं बाळ वेदनेने विव्हळत होतं. त्याच्या उजव्या हातावर कुत्र्याच्या दाताची खोलवर जखम होती. रक्ताची धार वाहत होती. बाळाची आई पोतकिडीने काही बोलणार तितक्याच सोबत आले शेजारी काकूचा कॉन्फिडन्स बघा. अहो डॉक्टर, घाबरू नका, तो चावला नाही, फक्त खेळता दात लागलाय. आणि आमचा टॉमी घरात आहे हो. तो माझा तिसरा मुलगा आहे. तो असं कधीच करणार नाही आणि त्याला त्रास दिला असेल. हे वाक्य ऐकल्याने डोक्यात सनक गेली. तिथे ओपीडीत एक विचित्र संघर्ष पेटला होता. एकीकडे बाळाच्या आईला सत्य सांगायचे होते पण मैत्री आणि शेजारधर्म तोंड दाबत होतं. दुसरीकडे ते काकू डिफेन्सिव्ह होत्या कारण त्यांचं कुत्रीवर लेकराचं प्रेम होतं. अर्थात त्यात कुत्र्याची चूक नसते, ती त्याची नेचर असते. त्याला भीती वाटते की तो रिॲक्ट होणारच. आणि ह्या मोठ्याच्या इमोशनल ड्रामामध्ये तो लहानगा जीव वेदनेने तडफडत होता. तुम्ही याच संकोचाला बळी पडताय. तुम्ही शेजारी संबंध जपण्यासाठी स्वतःच्या लेकराची जीव घेणे रिस्क घेताय. तुम्ही डॉक्टरकडे धाव घेण्याऐवजी त्या काकूंचा हळद लाव. तो फक्त खेळत होता. या तपावर विश्वास ठेवा. रेबीज विषाणूला तुमचा शेजारी कळत नाही. त्याला माहीत नसते की तुमचा कुत्रा लाडका टॉमी आहे. गल्लीला भटका, त्याला फक्त रक्त हवं असतं. आणि हे कायमच डोक्यात फिट करा. 100% मृत्यू. एकदा लक्षण दिसले की जगातला कोणताही स्पेशलिस्ट तुमच्या मुलाला वाचू शकणार नाही. तेव्हा तुमचे हे गोड शेजारी बाळाला वाचवायला येणार नाही. तेव्हा तो गिल्ट होऊन आयुष्यभर फक्त तुम्हाला जगावं लागेल. शेजार धर्म पाळायचा पूर्ण आयुष्य पडले पण रेबीजशी खेळायला 1 सेकंद पुरेसा आहे. त्यामुळे 4 नियम आताच पाठ करा आणि सेव्ह करून ठेवा. नियम पहिला, 15 मिनिटाचा नियम. कुत्रा चावल्यावर पहिली 15 मिनिटं जखम नळाखाली साबणाने रगडून धुवा. हे सर्व महत्त्वाचं आहे. हे 80% विषाणू तिथेच मारतात. प्रोटोकॉल. उपाय दुसरा, घरगुती उपाय बंद. हळद, चुना, तिखट किंवा पट्टी बांधणे हे प्रकार ताबडतोब थांबवा. त्यामुळे जखम चिघळते आणि धोका वाढतो. जखम उघडीत ठेवा. नियम तिसरा, लसीकरण वेळापत्रक. डॉक्टरांच्या सल्ल्याने 3, 7, 14 व 28 या दिवशी डोस घ्यावे लागतात. काही दिवस चुकून चालत नाही. ही लस म्हणजे तुमच्या बाळाचे सुरक्षा कवच आहे. आतापासून एकच नियम, बिनधास्त बना. टॉमी माझा तिसरा मुलगा आहे असं कोणी इमोशनल ब्लॅकमेल केलं तर त्यांना स्पष्ट सांगा, तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा. मला माझ्या मुलाचा जीव प्रिय आहे. पुरावा. लस घेतले तर तोंडीवर विश्वास ठेवू नका. कार्ड दाखवा म्हणा. जर कार्ड नसेल तर त्याला भटका कुत्रा समजून उपचार करा. इमोशनल ड्रामा बंद. तो खेळत होता, त्याची नख कापली होती. बहाणे कचऱ्याच्या डब्यात टाका. रक्त दिसलं हॉस्पिटल गाठा, यात डिसेक्शन नाहीच. समाजात चांगलं दिसण्यापेक्षा जागरूक पालक म्हणून वागा. लोक तुम्हाला घबराट म्हणतील, म्हणू द्या. संबंध बिघडू द्या. पण उद्या देवासमोर उभं राहून मी थोडा वेळ जाऊन थांबायला नको होतं असं मनाची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही ठरवा, सोसायटीत इज्जत हवी की घरात लेकरू. अशा वेळी तुम्ही काय कराल? मैत्री जपण्यासाठी गप्प बसाल की संबंधाची पर्वा न करता स्पष्ट बोलाल? तुमची भूमिका काय असेल हे खाली सविस्तर मांडा. तुमचा एक अनुभव इतर पालकांचे डोळे उघडू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे भीती दूर होऊन लोक जागरूकता निर्माण करतील. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.